डॉक्टरांनी सांगितले आता ऑक्सिजन लेवल स्टेबल आहे, तुम्ही मास्क काढू शकता. कसं वाटतंय आता? श्वास घ्यायला काही प्रॉब्लेम होतोय? नाही, मी बरी आहे. मला हॉस्टेलला जायचंय. त्या वॉर्डन मॅडमला बोलवा प्लीज. ठीक आहे, पण तुम्ही आधी सूप पिऊन घ्या आणि मग गोळ्या घ्यायच्या. नाही, मला काही नकोय. मला हॉस्टेलला जायचंय. प्लीज वॉर्डन मॅडमला बोलवा. मॅडम. उठून मॅडम, अहो मला सोडून कुठे गेले होतात तुम्ही? अगं सोडून कुठे गेले? डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेले होते त्यांच्याशी बोलायला. तुला बरं वाटतंय? मॅडम, हे मणी सर इथे काय करतायत? मी सांगितलं ना, मला यांच्या मदतीची गरज नाहीये. यांना प्लीज इकडनं जायला सांगा. नाही स्वानंदी, मला कळतंय तुम्हाला मला बघून त्रास होतोय, चिडचिड होतीये, पण काय ना, तुम्ही सरपोतदारांच्या कंपनीत कामाला आहात, तिथला एम्प्लॉई आहात आणि मी तिथला मॅनेजर आहे ना. त्या नात्याने इथे काही प्रॉब्लेम नाहीये ना, तुम्हाला काही त्रास होत नाहीये ना, या गोष्टी बघायला आलो होतो. तुम्हाला कळत नाहीये का? तुमच्या इथे असण्याने मला जास्त त्रास होतोय. स्वानंदीला आउट हाऊसला नेण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल, पण ते इतक्या सहजासहजी तयारही नाही होणार. तसं सांगू हिला की हॉस्टेलमध्ये जाणं आता शक्य नाहीये. सिस्टर, यांना प्लीज इथून जायला सांगा. यांच्या इथे असण्याने मला त्रास होतोय. सर, तुम्ही प्लीज बाहेर थांबता का? पेशंटला त्रास व्हायला नको. बाहेर थांबतो. मॅडम, तुम्ही आईला आणि ताईला फोन करून कळवणार होतात. त्यांना फोन केला का? मी तुझ्या आईला फोन केला, पण गावात रेंज नाही ना. तुला माहिती आहे ना, गावात सारखी रेंज जाते म्हणून मी पुन्हा प्रयत्न करीन. हा हो, पण त्यांना कळवायला हवं ना, माझा ऍक्सिडेंट झालाय ते. माझा फोन द्या, मी फोन करून कळवते. तुझा फोन मला वाटतं ना त्या दिवशी ऍक्सिडेंट मध्ये हरवला, कारण तुझ्या सामानामध्ये आम्हाला फोन नाही मिळाला. बहुतेक तो तिथेच कुठेतरी पडला असेल. तू काळजी करू नको, मी फोन करून सांगेन ना. बापरे, माझा फोन हरवला. बरं, मग तुमचा फोन द्या, मी तुमच्या फोनवरनं फोन लावते. मी म्हटलं ना मी फोन करेन. आता थोडंसं सूप पिऊन घ्यायचं, मग औषध प्यायचं, कळलं? नर्स. मॅडम, अहो पण बिण काही नाही. हे घे, चल. मॅडम, बस झालं. असं कसं बस झालं? तुला इथेच राहायचंय का? बाहेर पडायचं नाहीये? मला बाहेर जायचंय. मग माझं ऐकावं लागणार. दे पटकन, हळूहळू. हा, नाही,